नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उद्योग व्यवसायाला पूरक ठरणारे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करावेत, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन. राज्याच्या उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आज आर्थिक पाहणी अहवाल सादर. राज्याच्या अर्थव्यवस्थेत 9% अधिक दराने वाढ अपेक्षित, स्थूल उत्पन्नातही होणार वृद्धी. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजात आजही व्यत्यय, दोन्ही सभागृहात विरोधकांचा आक्रमक पवित्रा. उत्तराखंड भाजपा विधिमंडळ नेतेपदी त्रिवेंद्रसिंह रावत यांची निवड, नवे मुख्यमंत्री घेणार उद्या शपथ. देशाच्या सुरक्षेसाठी पुरेसा निधी उपलब्ध, त्यासाठी कोणतीही तडजोड नाही, वित्तमंत्री अरुण जेटली यांचं लोकसभेत स्पष्टीकरण. रांची इथल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताची दमदार सुरुवात, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 451 धावा, स्मिथची नाबाद 178 धावांची खेळी. पाहूया सविस्तर वृत्त. उद्योग व्यवसायाला पूरक कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार केले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडू शकेल. कुशल मनुष्यबळ निर्मितीचे माध्यम बनून विद्यापीठांनी संशोधक आणि विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरावं, असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मुंबईत केलं. ते मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांना मानद डी.लिट ही पदवी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विद्यापीठांनी कुशल मनुष्यबळ पुरवण्याचं कार्य केलं तर डिजिटल क्रांती येऊ शकणार आहे, असं सांगून राष्ट्रपतींनी डॉक्टर स्वामीनाथन यांच्या संशोधन कार्याविषयी गौरवोद्गार काढले. पर्यावरणाची वाढती समस्या आणि विश्वतापमान वृद्धीसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन क्षेत्रात विद्यापीठं महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असं प्रतिपादन डॉक्टर स्वामीनाथन यांनी यावेळी केलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज सकाळी मुंबईत हवाई दलाच्या खास विमानानं आगमन झालं. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव सुमित मलिक, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. राज्य विधिमंडळाच्या कामकाजात गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुरू झालेली कोंडी आजही कायमच राहिली. कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिल्यानं अखेर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. शिवसेनेसह विरोधी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सातबाऱ्याचा उतारा कोरा करा, अशा घोषणा देत राहिले. त्यावेळी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे, असं पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी सुनावलं. सकाळी कामकाज सुरू होताच शिवसेनेसह विरोधक घोषणा देत हौद्यात उतरले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मी उभा असल्याने सदस्यांनी आसनस्थ व्हावं, असं वारंवार सांगूनही सदस्य घोषणा देतच राहिल्यानं 11 वाजता सुरू झालेलं कामकाज अवघ्या काही मिनिटातच स्थगित झालं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही हौद्यात सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिला. या गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गदारोळ सुरू असतानाच आर्थिक पाहणी अहवाल मांडला. तर लोकलेखा समितीचा अहवाल भाजपाचे राजेंद्र पाटणी यांनी पटलावर ठेवला, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी कळवलं आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आज आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. विधानसभेत आज वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था मागील वर्षीच्या तुलनेत 9.4% दराने वाढणं अपेक्षित धरण्यात आलं असून देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा दरवाढीपेक्षा ती अधिक आहे. तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात हीच वाढ 12.5% इतकी अपेक्षित आहे. राज्याचं स्थूल उत्पन्न मागच्या वर्षीपेक्षा 8.5% वाढणार असल्याचं हा अहवाल सांगतो. महसूल खर्चात गतवर्षीपेक्षा घट होणार असून राज्यात चलनवाढीचा दर सरासरी 3.5% आसपास राहिला आहे. कृषी उत्पादनात दोन्ही हंगामात मोठी वाढ अपेक्षित असली तरी ऊस उत्पादनात 28% घट अपेक्षित आहे. मात्र तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. ऊर्जा निर्मितीतही मागील वर्षीच्या तुलनेत 4.8% वाढ दिसून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. राज्यातलं स्त्री पुरुष प्रमाण प्रति 1929 इतकं असून 0 ते 6 वयोगटात मात्र ते 894 इतकं आहे. राज्यातलं साक्षरतेचं प्रमाण 82.3% असल्याचं हा अहवाल सांगतो. राज्यातल्या सर्व पाणीपुरवठा आणि उपसा जलसिंचन योजनांच्या थकीत वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्याची घोषणा आज विधानसभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे केली. थकीत असलेल्या वीज बिल रकमेपैकी 20% रक्कम चालू महिन्याच्या वीज बिलासह भरावी आणि उर्वरित थकीत रक्कम 4 समान हप्त्यात त्या महिन्यांच्या वीज बिलासह भरावी, असं ऊर्जामंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
सध्या थकबाकी असली तरी कोणत्याही योजनेची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही असं ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यांचं निवेदन सभागृहातल्या गोंधळातच झालं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावर विधान परिषदेत आजही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी केलेल्या घोषणांमुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. त्यापूर्वी गोंधळातच वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवाल मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी अहवाल मांडायला आक्षेप घेतला. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू न देण्याची भूमिका आहे, त्यामुळे आर्थिक पाहणी अहवाल मांडता येणार नाही. तसं शिवसेना कर्जमुक्तीची मागणी मागे घेणार असेल तरच केसरकर यांनी अहवाल मांडता येईल असा पवित्रा तटकरे यांनी घेतला. यावेळी विरोधकांनी गदारोळ केला. या गदारोळातच आर्थिक पाहणी अहवालासह लोकलेखा समितीचा 16वा अहवाल आणि इतर कागदपत्रही मांडण्यात आली. आज सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. शेतमालाला हमीभाव वाढवून देण्याची, बोगस बियाणं रोखण्याची तसंच दुष्काळ पडणार नसल्याची हमी सरकार देत असेल तर शेतकरी आत्महत्या होणार नाही त्याची हमी विरोधक देतील असा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. कर्जमाफीसाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल असं मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र फक्त उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला. विधान परिषदेत कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री किंवा सभागृह मंत्र्यांनी निवेदन केलं नाही, याबद्दल सभागृह नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी केली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेला समर्थन दर्शवलं. राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांचं राजकारण होत आहे असा आरोप त्यांनी केला. नारायण राणे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी द्यायची नसेल तर सरकारने स्पष्ट सांगावं, नाहीतर पुढाकार घेऊन कामकाजाची कोंडी फोडावी असं सांगितलं. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांचा तसंच काँग्रेसच्या भाई जगताप यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असं सांगत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी 3 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. देशाच्या शस्त्रसज्जतेसाठी लागणारा निधी आणि सुरक्षेविषयी असलेली आव्हानं याविषयी त्यांनी सभागृहात माहिती दिली. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचंही संरक्षण मंत्री या नात्यानं अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितलं. प्राप्तिकराऐवजी बीटीटी अर्थात बँकिंग व्यवहार कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारचा सध्या नाही असं आज सरकारनं लोकसभेत स्पष्ट केलं. 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवून परदेशात पलायन करणाऱ्या विजय मल्ल्या या उद्योजकाला आधीच्या यूपीए सरकारनं कर्ज मंजूर केली होती. मात्र मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर मल्ल्यावर कारवाई सुरू केली अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी आज लोकसभेत दिली. सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची एक यादी सरकारनं तयार केली आहे. त्यानुसार एकूण 91,155 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 9,150 कर्ज बुडव्यांपैकी 8,364 जणांच्या विरुद्ध विविध बँकांनी खटले दाखल केले आहेत असंही गंगवार यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी केलेल्या 15 हल्ल्यांमध्ये भारताचे 68 जवान शहीद झाले अशी माहिती आज लोकसभेत एका लेखी उत्तरात देण्यात आली. गोवा विधानसभा निवडणूक निकालानंतर जास्त संख्याबळ असूनही गोवा राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापण्याची संधी दिली नाही असा मुद्दा काँग्रेसच्या सदस्यांनी आज राज्यसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र या विषयावर नियम 267 अनुसार स्वतंत्र प्रस्ताव आणून त्यानंतरच सभागृहात चर्चा करता येऊ शकेल असं उपसभापती पी.जे. कुरियन यांनी स्पष्ट केलं. त्यावरून सभागृह गोंधळ सुरू झाला. गोवा विधानसभेच्या मुद्द्यावर स्वतंत्र प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी सभापतींनी दिली तर त्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं संसदीय व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केलं. मात्र प्रस्तावाशिवाय चर्चा करता येणार नाही असा निर्णय सभापतींनी दिल्यामुळे काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त करून जोरदार घोषणा दिल्या. काहींनी हौद्यात उतरून निषेध नोंदवला. संयुक्त जनता दलाचे सदस्य शरद यादव यांनी सभापतींच्या म्हणण्याला दुजोरा देऊन प्रस्ताव आणून चर्चा केली जावी असं मत व्यक्त केलं. मात्र सभागृहात गोंधळ सुरूच राहिल्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्र रावत यांचं नाव घोषित झालं आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रावत उद्या डेहराडून इथं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपाला 57 जागांवर विजय मिळाला आहे.
रशियाचे नौदल प्रमुख कमांडर इन चीफ ॲडमिरल व्लादिमीर कोरोलेव्ह यांनी आज भारतीय नौदलाच्या मुंबईतल्या पश्चिम विभागीय तळाला भेट दिली. कोरोलेव्ह यांच्यासह 7 सदस्यीय प्रतिनिधी मंडळही भारत भेटीवर आलं आहे. आजच्या भेटीत कोरोलेव्ह यांनी पश्चिम विभाग प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्याशी संरक्षण क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. या प्रतिनिधी मंडळानं मुंबईतल्या माझगाव डॉकला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या नौका निर्मिती कार्याची माहितीही जाणून घेतली. संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे अस्वीकार्य असल्याचं सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रपतींनी आज एका कार्यक्रमात हे मत व्यक्त केलं. लोकहिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संसद एक व्यासपीठ असून संसदेत सध्या सुरू असलेली कामकाजाची कोंडी दूर करून महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कसोशीने प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी मोहीम म्हणजे शहरं आणि नगरांना आर्थिक घडामोडीचं शाश्वत केंद्र म्हणून परिवर्तित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे असं नायडू यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत परवडण्याजोग्या घरांची निर्मिती, शुद्ध पाण्याची उपलब्धता, पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, रोजगार निर्मिती अशा सुविधांसह विकास अपेक्षित आहे. यामुळे शहरातल्या जीवनमान निर्देशांकात सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सरकारच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांवर प्रकाशझोत टाकला. या परिषदेला मंत्री, नेते, विचारवंत, उद्योजक उपस्थित होते. स्टार्टअपमधून मध्य प्रदेश सरकारनं युवकांना 2 कोटींपर्यंतचं अर्थसहाय्य देण्याचं धोरण निश्चित केलं आहे अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज मुंबईत दिली. ते सीआयआयच्या वार्षिक विभागीय बैठकीत बोलत होते. गेल्या 4 वर्षात मध्य प्रदेशच्या कृषी क्षेत्रात सातत्याने 20% वृद्धी नोंदवली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचं भाषण झालं. विमुद्रीकरणानंतरच्या काळात डिजिटल बँकिंग व्यवहारात 400% वाढ झाल्याचं भट्टाचार्य यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे असं प्रतिपादन काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. राज्यातल्या विरोधी पक्षांनी कर्जमाफीची लावून धरलेली मागणी रास्तच असल्याचं त्यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातल्या वाढत्या नक्षलवादी कारवाया, सरहद्दीपलीकडून होणारी घुसखोरी, चकमकीत शहीद होणारे जवान या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. हे सरकार देशाला सुरक्षा देण्यात कमी पडत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि संस्थांना कृषी सन्मान देऊन गौरवण्यात आलं. यंदा या पुरस्काराचं 10वं वर्ष असून राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जलव्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या चितलवाडीचे विजय इंगळे यांना तसंच कृषी संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या नागलगावचे दिलीप कुलकर्णी यांना गौरवण्यात आलं. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी आणि सामाजिक वनीकरण, फळं फुलं शेती तसंच भाजीपाला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला विशेष पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोहळ्याचं प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दिनांक 28 मार्च 2017 रोजी संध्याकाळी 4 ते 6:30 या दरम्यान करण्यात येणार आहे. वैशाख वणवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो, जीवाची कृपा झाली की सुखात काया झाली, जीवाची कृपा झाली की सुखात काया झाली. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे येत्या 26 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 30वा भाग असेल. भारताच्या एका नवनिर्मितीसाठी योगदान देण्याबद्दलचे विचार आणि कल्पना नरेंद्र मोदी ॲपद्वारे मांडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. या विचारांचा समावेश या मन की बातमध्ये करण्यात येणार आहे. येत्या 22 तारखेपर्यंत MyGov ओपन फोरमच्या माध्यमातून लोकांनी आपले विचार मांडायचे आहेत. तसंच 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पुढे SMS वर मिळणाऱ्या लिंकवरही आपले विचार आता मांडता येणार आहेत. क्रिकेट
रांचीमध्ये सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटीत आज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांवर संपला. भारतानं दुसऱ्या डावाची दमदार खेळी केली. आज दिवसअखेरीस भारताच्या एक बाद 120 धावा झाल्या होत्या. कालच्या 299 धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियानं मजबूत फटकेबाजी करत 450 धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर पहिल्या डावाच्या फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर भारतीय संघानं सावध सुरुवात केली. 40 षटकात भारताच्या एक बाद 120 धावा झाल्या होत्या. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड धावसंख्येत स्मिथच्या नाबाद 178 धावांचा आणि मॅक्सवेलच्या 104 धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय गोलंदाजांपैकी रवींद्र जाडेजानं अवघ्या 124 धावा देत तब्बल 5 गडी टिपले, तर उमेश यादवनं 3 बळी घेत त्याला विशेष साथ दिली. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 20. नागपूर 38-18. पुणे 36-15. औरंगाबाद 35-17. नाशिक 34-13. कोल्हापूर 36-21. रत्नागिरी 34-20. सोलापूर 36-20 आणि अमरावती कमाल 36 तर किमान 18. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उद्योग व्यवसायाला पूरक ठरणारे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करावेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन. राज्याच्या उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आज आर्थिक पाहणी अहवाल सादर. राज्याच्या अर्थव्यवस्थेत 9% अधिक दरानं वाढ अपेक्षित. स्थूल उत्पन्नातही होणार वृद्धी. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजात आजही व्यत्यय. दोन्ही सभागृहात विरोधकांचा आक्रमक पवित्रा. उत्तराखंड भाजपा विधिमंडळ नेतेपदी त्रिवेंद्र सिंह रावत यांची निवड. नवे मुख्यमंत्री घेणार उद्या शपथ. देशाच्या सुरक्षेसाठी पुरेसा निधी उपलब्ध, त्यासाठी कोणतीही तडजोड नाही. वित्तमंत्री अरुण जेटली यांचं लोकसभेत स्पष्टीकरण. रांची इथल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताची दमदार सुरुवात. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 451 धावा. स्मिथची नाबाद 178 धावांची खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज त्यांनी विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला. या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प कसा असेल यावर अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ आनंद कुलकर्णी यांना आज रात्री 9:30च्या बातम्यात निमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणाऱ्या दीपस्तंभ या जळगावच्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक यजुर्वेद महाजन यांना देखील आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.